महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मानहानिकारक पराभव झाला। या पराभवामुळे भाजपमध्ये निराशेचं वातावरण आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील खैरेपाडा येथील संजय पद्माकर अधिकारी वय वर्ष 35 या भाजपच्या कार्यकर्त्याने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। शहापूर तालुक्यातील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संजय अधिकारी यांची ओळख होती। ग्रामपंचायत आणि परिसरातील सामाजिक कार्यात संजय आघाडीवर असायचे, तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी कपिल पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी शहापूर तालुक्यात प्रचाराचे कामही केले होते। एका पायाने अपंग असूनही त्यांची पक्ष कार्यासाठीची धडपड कौतुकास्पद होती। भिवंडी लोकसभेत कपिल पाटील पुन्हा खासदार म्हणून निवडून यावेत यासाठी संजय अधिकारी यांची धडपड होती। भाजप कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी शहापूर तालुका पिंजून काढला होता। मतमोजणीच्या दिवशी कपिल पाटील यांचे पक्ष प्रतिनिधी म्हणून संजय अधिकारी यांना ओळखपत्र मिळाले होते, पण मतमोजणीच्या दिवशी ते गैरहजर राहिले। त्यानंतर कपिल पाटील पराभूत झाल्याची माहिती मिळताच संजय खूप व्यथित झाले। हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला। माहितीनुसार रात्रीच्या वेळेत मित्रांसोबत चर्चा करत असताना आता जगण्यात काही अर्थ नाही अशी भाषा त्यांनी केली होती। मित्रांनी त्यांना समजावले होते, असे टोकाचे पाऊल न उचलण्याचे सूचितही त्यांनी केले होते। मात्र बुधवारी रात्री पत्नी व त्यांची 2 मुले घरात झोपी गेल्यानंतर संजय यांनी राहत्या घरात गळफास घेतला। सकाळी हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याची माहिती मिळताच कपिल पाटील यांचे कौटुंबिक सदस्य देवेश पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी अधिकारी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। तसेच कपिल पाटील हे संजय अधिकारी या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेणार आहे आणि त्यांना आर्थिक मदत करणार आहे असेही समजत आहे।